गुड मॉर्निंग गाईज. तर सकाळ सकाळचं पावसाचं आगमन झालेलं आहे. हे बघा किती छान वाटायला लागले. म्हणजे कसं असतंय, आपण मागण्यानं काय मिळत नसतं. ज्या वेळेला देवाची इच्छा होईल त्यावेळेला आपल्याला मिळणार. तर बघा, देवाच्या पुढं म्हणजे वरच्यावाल्याच्या पुढं आणि निसर्गाच्या पुढं काही आपण करू नाही शकत आणि करायचं पण नाही. आपल्याला जे काम दिलं आहे तेच आपण करायचं. दुनियात येऊन, धरतीवर येऊन कसं जगायचं, कसं राहायचं, कसं एकमेकाला म्हणजे त्रास न देता जगून जायचं, तर अशा गोष्टी करायच्या. आपल्याला आपल्या हातात हेच आहे आणि हीच चांगली गोष्ट आहे आणि तीच केली पाहिजे. कसं आहे, आपण एक गोष्ट जर वाईट केली, सकाळचं गोंधळ उठलेला असते. पाऊस पडायला लागलाय आणि जिकडं तिकडं आता दूध मिळणार नाही म्हणून सगळीजण येऊन घेऊन चालल्यात आपापल्या घरात नाही येऊन. नाहीतर कसं होतं, पाऊस नव्हता त्यावेळेला काका जिकडं तिकडं जाऊन दूध देतात घरोघरी थांबून. पण आता त्यांना धावपळ उठल्या आणि मेन जागेला पटपट पटपट देऊन घरी जाणार आहेत. तर अशी धावपळ उठलेली असत्या, सगळीकडंच उठत्या, तुमच्याकडं पण उठत असणार आहे. तर हे मी सांगायचा अर्थ काय माझा, तर आपण निसर्गाला म्हणजे डिवचायचं नाही. म्हणजे असं नदी नालं जे आहेत ना, नद्यांना मुजू द्यायचं नाही, नद्यात कचरा टाकायचं नाही, विहिरीला स्वच्छ ठेवायचं. आणि आपल्या आसपासची परिसर असतो ती स्वच्छ ठेवायचा. आणि आपल्या शेजारी पाजारी जे लोक असतात त्या लोकांना कधी त्रास द्यायचा नाही, कुणालाच द्यायचा नाही, कुणीच द्यायचा नाही. जर आपण चांगलं असलं आणि समोरला देत असला ना, तर आपण शांत राहायचं. शांत राहिलं ना, ते आपोआपच ते समोरचा माणूस ना त्याला पण म्हणजे कळायला लागतं आहे की चला, हे नाही ह्यांचा आपण एवढं त्यांना त्रास दिला पण त्यांचा काहीच आपल्याला त्रास नाही आहे आणि त्यांनी शांत बसले. तर शांत बसल्याचा अर्थ असा नाही की कोण कोणाला कमी असतं. पण जिथं ताकद लावायची तिथं लावा ना, जिथं ताकद लावायची आहे ना तिथं लावायची, निसर्गाच्या पुढं लावायची नाही. गरीब भोळ्या बाबड्या माणसांपाशी ताकद लावायची नाही. तुमची ताकद तुमच्या कामात लावा, तुमच्या लेकराबाळात लावा, तुमच्या संसारात लावा, तुमच्या चांगल्या गोष्टीत लावा. तुम्हाला हातपाय दिलेला आहे देवानं, बुद्धी दिलेली आहे, तर त्या बुद्धीचा वापर भोळ्या बाबड्या लोकांवर दमदाटी करून या भांडणं करून या त्रास देऊन या कुठंतरी उगाच गाडीवरनं भांडायचंच, कुठं कचऱ्यावरनं भांडायचंच, कुठं कशावरनं भांडायचं. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, हे सगळ्या माणसांनी आपल्या जीवनातनं काढल्या पाहिजे त्या. आणि काढल्या तरच चांगलं होणार आहे. म्हणजे चांगलं राहू आपण. असं तर काय दुनियाला आपण बदलू नाही शकत. सगळे काय सारखे नसतात, लगेच ऐकायसारखे या लगेच चांगल्या गोष्टी समजायसारखे लोक नसतात. पण 100मधनं समजा 20 लोक जर असले ना चांगले, तरी त्या 20 लोकांचं पण जीवन एकदम सुखी आणि सुंदर होऊन जाईल. हे असं निसर्गासारखं. हे बघा निसर्ग किती सुंदर आहे बघा. हे बघा पिवळा हिरवा कलर कसा दिसतोय सांगा तुम्ही. हे एवढा उन्हाळा होता तरी पण हे मला हिरवं पान टवटवीत होतं आणि पिवळी फुलं मला झाड देतच होतं. म्हणजे निसर्गानं जे दिलेलं आहे ना ते आपल्याला नंबर 1च आहे. आपल्या हातात असं आपण करू शकत नाही असं. तर आपण हिरवं आणि आता ही पिवळं आहे, तर हे असं सुंदर जे निसर्ग दिलेलं आहे तसं आपलं जीवन पण आपण असं रंगबिरंग करू शकतो. पण कसं, तर कुणाला त्रास न देता, कुणाला वाईट न बोलता, कुणाला आपल्याला नाही ना पटत तर आपण शिवा देऊन या भांडून उपयोग नाही आहे. आपण आपल्या जीवनात शांती आणि समाधान कसं आणायचं, तर सायलेंट बेस्ट आन्सर. म्हणजे शांत राहणं. शांत ही अशी ताकद आहे, शांत राहणं अशी ताकद आहे ना, तिथं देव पण आपल्याला साथ देतो आणि आपल्याला कुठं जाईल तिथं कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला साथ मिळते चांगल्या लोकांची. तर ही लक्षात ठेवायचं. असं लक्षात ठेवलं ना तर तुम्ही कधीच अडचणीत पडणार नाही, कधीच वाईट वागणार नाही. मुलं असू द्या, मुले असू द्या, या आईवडील असू द्या, म्हणजे मोठी माणसं असू द्या, कधीच वाईट वागणार नाही. म्हणजे मोठी माणसं वाईट वागली तर लहान छोटी मुलं असतात, मुले असतात, ते पण त्यांचं बघून शिकत असतात वाईट गोष्टी. एकमेकाला चुगल्या लावणं, भांडणं करणं, एकमेकाचे घरात विषय काढायचं आणि ह्याला नावं ठेवू त्याला नावं ठेवू, ती न करण्यापेक्षा कधी पण किती पण अडचणी होऊ दे, निसर्गाला बघायचं
निसर्गाला घाण करायला आपण एकही प्रयत्न म्हणजे सोडला नाही, म्हणजे एकही गोष्ट सोडलेली नाही. एवढं निसर्गाला घाण करून ठेवले आपण. जिकडं जाईल तिकडं जागोजाग घरातला कचरा कुठंतरी मोकळ्या जाग्यात नेऊन टाकूच राहिलो आणि आपण घाण करूच राहिले. पण घाण न करताना आपल्या घरातच आपला कचरा हे करता येते, आपल्याला विल्हेवाट लावता येते कचऱ्याची. तर आपण जास्त प्लास्टिक वापरू नका, आपण जास्त पिशव्या वापरू नका, आपण जास्त जे भाजीपाल्याचा जे कचरा निघतोय ते ह्या झाडातनीच जातोय. हे जे झाडं दिसतात ना तुम्हाला, ह्या झाडांमध्येच जातोय आपला कचरा. हे जराशी माती अशी साईडला सगळी घेतली का नाही, वर पाटीत काढून घ्यायची आणि जे आपला रोजचा किचन वेस्ट निघते का नाही, रोज हे एकदा ह्या झाडात हातरायचा, माती झाकून घ्यायची, लगेच वरची माती काढायची. दुसऱ्या दिवशीचा किचन वेस्ट निघालेला म्हणजे किचनमधला आपला भाजीपाल्याचा कचरा निघतो, माती काढायची पाटीभर आधी आणि मग किचन वेस्ट आपलं भाजीपाला झाकायचा आणि त्याच्यावरती माती झाकायची. असं जर करत राहिला ना तर निसर्गाला थोडीशी साथ मिळेल आणि आपल्या झाडांना एकदम सोनं, म्हणजे सोनं जसं असते ना, सोन्यापेक्षा महाग हे आपलं किचन वेस्ट आहे. आणि हे खत इतका भारी आहे ना, दुसरं काही घालायला लागत नाही. तर निसर्गाला आपल्याला जपायचं तर आपण प्लास्टिक मुक्त राहिलं पाहिजे, पसारा न केला पाहिजे. जेवढा होईल तेवढा पसारा, जेवढा बाहेर आपण पैसा फेकतोय काहीतरी प्लास्टिक गोळा करण्यात, या बाहेर जाऊन चैन्या करण्यात, या बाहेर जाऊन काही ना काही सारखं रोज वस्तू आणायचीच आहे, रोज वस्तू आणायचीच आहे, रोज चपल्या आणायच्याच आहेत, रोज बुटं आणायचीच आहेत, रोज काय ना काय प्लास्टिकची भांडी आणायचीच आहे. तर ह्यामुळं निसर्ग खराब होतं आहे आणि निसर्गाचं संतुलन बिघडतं आहे. आणि ते संतुलन बिघडायला आपणच भाग पाडलं आहे. तर आपणच साथ द्यायची आणि निसर्गाला चांगलं सुंदर बनवायचं आणि आपण सुंदर जगायचं. तर चला आता काकू जाते आता. आणि बॅक कॅमेऱ्यानं का दाखवलं आहे तर निसर्गावरनंच सुरू झालेली गोष्ट निसर्गावरच संपवते मी. आणि चला आता मला काम आहे, आज मिस्त्री लोक येणार आहेत, शेतात जायचं आहे, थोडं काम राहिलेलं आहे ते करायचं आहे. पण पाऊस यायला लागला आहे, आता बघूया, थांबून थांबून पाऊस थांबला की मुरुम टाकायचा. पण पाऊस येणं जरूरी आहे, पावसाला मी काही म्हणणार नाही, निसर्गाला काहीच म्हणायचं नाही. मी तर काय म्हणतात, आपल्या धरतीवर जी कण आहे ना, ह्या कणचा पण धन्यवाद करायचा देवाला. कारण की आपल्याला एवढी काडी जर नडली ना तर तेवढी काडी पण आपल्याला कमी पडते. ज्या वेळेला आपल्याशी 1 रुपया नसतो ना त्यावेळेला 1 रुपयाची किंमत, म्हणजे पैसे नसतात त्यावेळेला 1 रुपयाची पण किंमत आपल्याला कळत असते, 1 रुपयाची. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं, म्हणजे डुबते हुए को तिनके का सहारा. तर जीवनात कणाकणाचा धन्यवाद केला पाहिजे आणि धन्यवाद केला ना आपल्याला कधीच कमी पडत नाही. आणि एखाद्यानं जर मदत केली काही असू द्या तर त्याला कायम धन्यवाद करत राहायचं, मनापासून धन्यवाद करायचं. सांगण्यात आणि करण्यातलाही फरक आहे. हा सारखं सारखं बोलून दाखवण्यापेक्षा ना आपण चांगल्या गोष्टी करायच्या आणि आपल्यातनं जी काय होईल समोरवाल्याला चांगली गोष्ट मिळाली पाहिजे. तर तेच खरा धन्यवाद आहे, तीच खरी मदत आहे आपली. एकमेकाची काळजी घेणे आणि एकमेकाला न त्रास देता जगणे. तर चला आता जाऊया. हे बघा लाल लाल फुलं कशी आल्यात. तर बाय. तुम्हाला पटेल का एवढी भाजी, जवळजवळ 20 लिटरचं पातेल आहे बघा. किती भाजी आहे बघ. हे बघा गाईस, बघा हे बघा, कोणच म्हणणार नाही ही टेरेसवरची भाजी आहे. शेतातली आणली असं वाटणार एवढी सारी. पण आता मी धुणार आहे, पण धुवायच्या आधी तुम्हाला दाखवा म्हणलं आणि तुम्हाला पटणार नाही आहेत. पण ही टेरेसवरनं 2-3 दिवस लगातार काढली, एवढी साठवली आणि आता भाजी करायची आणि शेतात जायचं. आणि ही निवडलेली आहे का? निवडून आणल्या तरी काळ्या अजून तिथं निवडाच्या आधी नाही, निवडून आणलेली आहे. एवढी एवढी भाजी आहे. मग काय किती भाजी निघाली बघा टेरेसवरनं. 2 दिवसाची भाजी आहे. अरे आपल्याला पुरते रे, ज्याला माणसं आपल्याला 4 दिवसानंतर परत एवढीच निघाली. एवढी निघतात चिगळ आणि हे. तर गाईस बघा, आता पातेले तुम्हाला दिसली नाही, म्हणजे अशी जास्त तर होती आणि जास्त दिसली पण असणार आहे. पण हे बघा कटोरा किती भरला. हे बघा टेरेसवरची ताजी ताजी भाजी. चला आता जातो आम्ही शेतात भाजी करून, भाजी भाकरी घेऊन. हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. गाईज आज मी आणि मम्मी दोघंच आले आणि मिस्त्री त्यांनी आज आले नाहीत, कारण की आज सुट्ट्या, दुसरीकडे काम चालू आहे त्यांचं, त्यामुळे आज आले नाहीत. थोडं शेवटचं काम बाकी आहे आपलं 1 दिवसाचं, त्यामुळे उद्या येऊन करून जातो म्हटलं. आणि आता मी जेवायला बसले आलेल्या, कारण की घरातनं तसं चालू डायरेक्ट खाल्ले. आणि आता इकडे पाणी चालू केले मागं. आणि आज काय काय करणार तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो.
नमस्कार, मी शकुंतला बंगाळे. कसं आहे तुम्ही सगळेजण? ठीकच असाल, ठीकच राहायचं, टेन्शन फ्री राहायचं, गाणी छान छान ऐकून. तर चला या जेवायला. आज जेवणात काय काय बघा, वांग्याची भाजी, वरण, चपाती आणि हे मिठाई, काय म्हणतात कलाकंद, मिल्क केक. तर या जेवायला. मागच्या साईडला पाणी चालू केलंय आणि आता जेवत बसले. म्हणलं ज्यूस तर पाणी तिकडं पाजायचं होतंय आपल्या मक्याला, बाजरीला, आणि मग इकडं युरिया घालायचा आहे जरा शेंगाला. आज ही टप्पा पुरा करतो, युरिया घालून पाणी पाजून जातो. आणि उद्या तिकडचा, म्हणजे उद्या मिस्त्री लोक येणार आहेत, मग त्यावेळी आम्हाला पण लवकरच यायला लागणार आहे उद्या. तर त्या टायमाला काय होतंय, दोन्ही कामं होतात. ही मागचा टप्पा पण होऊन जाईल आणि मिस्त्रीचं काम पण होऊन जाईल. त्यांना आपलं ऑल क्लिअर करायचं आणि मोकळं आपलं. शेळी पालन, मग शेळ्या आणा, अजून मुरुम ठोकून घ्यायचा आहे. म्हणजे बाकीची कामं अजून, शेडची बाकीची कामं अजून भरपूर आहेत. मुरुम ठोकून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि नंतर दाखवत. चला बघा, मम्मी आता गेली शेताला खत घालायला. हे बघा, शेंगाला लावणार आहे आता खत थोडं, आणि मागं पाणी दिलंय गवत पण काढते मतलब, आणि गवत पण काढायचं चालू आहे बघा. त्याला काय, मम्मीने तर रेस चालू केल्या बघा. ही 2 लाईनी मम्मी करत बसल्या आणि तिकडं आता मला जायचं आहे. पटकन करूया, नाही तर मला मागं सोडून पुढं जाईल. ही बघा, पाणी चालू केलं तर पण आता बोर बंद पडल्या, जरा ड्राय रनला गेल्या बोर. आणि तू लवकर नाही आला तर तुला सगळी माझी पण लाईन येणार, मी जाऊन झोपणार. अरे बापरे. ही शिक्षा आहे तुला. चला चला पटकन चला गाईज, जातो आता मी पाठी घेतो आणि पहिले हे खत इसकडून येतो. तर आता अतुलचं चाललंय, माझं चाललंय. हे बघा, गवत लय झालंय, तिकडं टाकलं जरा काढून, तिथं जरा टाकलं आणि एवढं निघालं बघा. बारीक 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 भरलं होतं आणि छोटी छोटी पालक आहे. आणि अतुलचं चाललंय आता टाकायचं, इसकटायचं. आणि पाण्याचं काय झालं, ड्राय रनला लागली ना बोर, तर म्हणलं आता थोड्याशीर इकडे इसकटून घेतो म्हणलं ती अतुल. आणि ते झालं की मग आणि चालू करायचं इकडं. तर असं दिवसभर काम करायचं चालू आहे आमचं. तर गाईज आता वाजले ते 1 वाजले त्या, आणि ऊन लई पडले, आभाळ होतं. म्हणलं थोडं ही लाईन पट्टा भांगलून घेऊया, पण ऊन येते सावली येत्या, ऊन येते सावली येत्या. पण कडक ऊन लागल्यावर मग टोपी घातली जरा, आणि जरा बरं वाटायला लागले आणि भांगलू पण वाटायला लागले. आणि महागा अतुलचं चालले युरिया इसकटायचं, तुम्हाला दाखवत थांबा. हे बघा, मागच्या पट्ट्यात का नाही मक्याला, बाजरीला युरिया इसकटायचं चालू आहे अतुलचं. आणि इकडं माझं हे बघा भांगलायचं चालू आहे. ही पट्टा पूर्ण लाईन घेते. आज मिस्त्री नाही, ती मिस्त्री असल्यावर काय होतं, तिथं ध्यान ठेवायला लागतं व्यवस्थित. आपल्याला काय पाहिजे काय नाही ते करून घ्यायला लागतं ना, त्यासाठी तिथं थांबायला लागतं. मग मोठे मोठे कामं आपलं त्यांना बघत करायला लागतात. पण भांगलायचं मग उन्हात बसून, मग तिकडं जावा इकडं जावा, उठाबशा होते त्या, म्हणून आज करून घ्यायचं. तर गाईज आता आम्ही चाललोय, वाजल्या 5. ते काय युरिया इसकटून टाकला, जरा भांगललं, जिकडं तिकडं पाणी पाजलं मक्याला, बाजरीला आणि भुईमुगाला. आणि आपल्या कुत्र्याला ड्युटी बजावायची, त्या रोज त्याला बिस्किट देऊन चारून खाऊ पिऊ घालून निघालो आता घरी. हे बघा, इकडं आहे अतुल, इकडं मी. तर चला आता बाय. तर 5:30 घरी जाऊस तर 6 होत आहेत आपल्याला, हां आहे का नाही? घरी जाऊस तर 6 वाजतात. तर वातावरण झालं आहे पावसाचं, पण पाऊस नाही येणार म्हणून आम्ही काय केलं, कुठून आपलं पाणी पाजूनच आलो पिकाला, जसं असेल तसं आपलं. आणि नंतर मधनंच बंद पडली बोर, त्यामुळं निघालो आहे आता लवकर.